हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 5 पाहत आहोत, प्रोबॅबिलिटी. या चॅप्टरमधील सगळे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटचे पहिले 8 क्वेश्चन या अगोदर आपण कव्हर केले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला लिंक्स मिळून जातील. आज आपण क्वेश्चन नंबर 9 टू क्वेश्चन नंबर 16 कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, 9th क्वेश्चन काय पहा. लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन आर 77 मीटर अँड 50 मीटर. म्हणजे आपल्याला शेप दिला इथे रेक्टेंग्युलर गार्डनचा, त्याची किती आहे 77 मीटर आणि 50 मीटर लेंथ आणि ब्रेथ. देर इज अ सर्क्युलर लेक इन अ गार्डन हॅव्हिंग डायमीटर 40 मीटर. डायमीटर किती आहे 40 मीटर. ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन नियर बाय बिल्डिंग फेल इन द गार्डन. आता काय झाले, हवेमुळे जवळच्या बिल्डिंगवरला एक टॉवेल इन्सर्टला आहे आणि तो गार्डनमध्ये येऊन पडलाय. ओके, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इव्हेंट इट फेल इन द लेक. त्या लेकमध्ये पडण्याची काय प्रोबॅबिलिटी असेल. काय करावं लागेल, आपण काय करूया, टोटल एरिया काढूयात. म्हणजे आपल्याला काय मिळेल, टोटल गार्डन मिळेल. त्यानंतर कशाचा एरिया काढूयात, लेकचा एरिया काढूयात. म्हणजे लेकचा एरिया किती आहे तो मिळेल, गार्डनचा एरिया किती तो मिळेल. मग आपण टोटलमध्ये लेकचा एरिया मिळाला की तेवढी प्रोबॅबिलिटी असू शकते. चला तर मग म्हणू शकतो देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन is equal to length into breadth. लेंथ किती आहे आपल्याकडे, लेंथ आहे 77 मीटर आणि ब्रेथ आहे 50 मीटर. मग मल्टिप्लिकेशन काय होईल 385 म्हणजे 3850. ओके, हे काय होईल मीटर स्क्वेअर. ओके, आता मग आपण म्हणू शकतो ऑल्सो डायमीटर ऑफ लेक किती येतो 14 मीटर आहे. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 7 मीटर. 7 मीटर काय असेल त्याची रेडियस असेल. मग म्हणूयात एरिया ऑफ द लेक. देअरफॉर एरिया ऑफ सर्क्युलर lake which is equal to pi r square which is equal to pi ची व्हॅल्यू 20/7 आणि रेडियस किती आपल्याकडे 7 म्हणजे 7 × 7 लिहूयात. हा 7 ला 7 कॅन्सल, 22 × 7 154 मीटर स्क्वेअर. ओके, मग म्हणूयात देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ the event that towel fell in the lake. Is equal to total area of lake divided by area of garden. Area of lake divided by area of garden. लेकचा एरिया किती आपल्याकडे, एरिया ऑफ लेक इज इक्वल टू 154 मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय एरिया ऑफ गार्डन 3850 मीटर स्क्वेअर. म्हणजे काय होईल, हा 25चा भाग दिला पहा, इज इक्वल टू 1/25. एवढी काय त्याची प्रोबॅबिलिटी. ओके, चला तर मग नोट करून घ्या. चला 10th क्वेश्चन काय पहा. इन अ गेम ऑफ चान्स अ स्पिनिंग ॲरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8. All the
these are equally likely outcomes. ते कसे असणार? Equally likely outcomes आहेत. Find the probability that it will rest at 8. 8 वर रेस्ट करण्याची काय probability असेल? ओके. पुढे an odd number and number greater than 2 and number less than 9. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला तर मग करूयात. मग आता रेस्ट करण्यासाठी कोणते आउटकम आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. मग म्हणूया सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू काय येईल ती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. मग देअरफॉर n ऑफ S इज इक्वल किती होईल? 8 होईल. 8 नंबर ऑफ एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. मग आता पहिली लेट इव्हेंट A. काय ते इव्हेंट? arrow will rest at A. arrow will rest at 8. ओके. मग काय म्हणू शकतो? देअरफॉर A इज इक्वल टू फक्त 8 वर रेस्ट होण्यासाठी एकच एलिमेंट आहे 8. म्हणू शकतो देअरफॉर n ऑफ A इज इक्वल टू किती येईल? 1. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू n ऑफ A डिवाइडेड बाय n ऑफ S इज इक्वल टू 1/8. ही काय झाली? प्रोबॅबिलिटी ऑफ A. त्याचा आन्सर लगेच ते देऊन टाकूयात. देअरफॉर प्रोबॅबिलिटी that arrow will rest at 8 is 1/8. 1/8 एवढी त्याची काय असेल? प्रोबॅबिलिटी. चला दुसरं काय? सेकंडमध्ये an odd number. म्हणूयात लेट इव्हेंट B काय असेल आपली? द arrow will rest at an odd number. The arrow will rest at an odd number. ओके. मग देअरफॉर म्हणूयात B इज इक्वल टू कोणते कोणते ऑड नंबरचे चान्सेस आहे यसमध्ये आपल्या? पहा बरं. यसमध्ये 1 3 5 7. ओके. देअरफॉर n ऑफ B इज इक्वल टू 4. मग प्रोबॅबिलिटी ऑफ B काढूयात. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू n ऑफ B डिवाइडेड बाय n ऑफ S. प्रोबॅबिलिटी ऑफ B साठी n ऑफ B किती आपल्याकडे? 4 डिवाइडेड बाय n ऑफ S 8. 4 1 जा 4 2 जा विच इज इक्वल टू 1/2. ही काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ B. म्हणू शकतो आपण देअरफॉर प्रोबॅबिलिटी that arrow will rest at an odd number is 1/2. ओके. चला थर्ड वाला पाहूयात. अ नंबर ग्रेटर दॅन 2. म्हणूयात लेट C the arrow rest at a number greater than 2. काय काय बोलते? C इज इक्वल टू 2 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे 3 4 5 6 7 आणि 8. ओके. मग देअरफॉर n ऑफ C इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 एलिमेंट येतील. Okay, therefore probability of C is equal to n of C divided by n of S is equal to n of C किती आपल्याकडे? 6 divided by 8. 2 3 जा 2 4 जा which is equal to 3/4. म्हणू शकतो therefore probability that arrow will rest at number greater than 2 is 3/4. ओके. आता 4 बाकी आहे तेवढा करूयात. जागा खूप कमी आहे त्यानुसार करूयात पद्धतशीर. लेट
डी ला इव्हेंट मध्ये झाले इव्हेंट डी काय असणार आहे द ॲरो will rest at a number less than 9. 9 पेक्षा छोटा नंबर पाहिजे म्हणजे कसं होईल मग डी इज इक्वल टू काय येईल 9 पेक्षा छोटे सगळेच आहेत 1 2 3 4 5 आणि 6 7 आणि 8 ओके मग देअरफॉर एन ऑफ डी इज इक्वल किती होईल 8 मग प्रोबॅबिलिटी ऑफ डी काय येईल प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू एन ऑफ डी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 8 अपॉन 8 8 ला 8 कॅन्सल विच इज इक्वल टू 1 ओके आता याचं सोल्युशन फक्त तुम्ही स्वतःने लिहा ओके याची प्रोबॅबिलिटी काय असेल 1 असेल चला तर मग नोट करून घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आपण मग काय येईल क्वेश्चन पहा देर आर 6 कार्ड्स इन अ बॉक्स each bearing a number from 0 to 5 find the probability of each of the following event खाली बघितलेल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची that the card drawn shows a natural number less than 1 a whole number a number greater than 5 मग म्हणूयात sample space S is equal to काय sample space किती कार्ड्स आहेत 6 कार्ड्स 0 to 5 चे नंबर्स आहेत म्हणजे 0 1 2 3 4 आणि 5 therefore n of S is equal to किती आहे 6 मग म्हणूयात फर्स्ट वन लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट ए अ कार्ड ड्रॉन shows a natural number काय शो करते नॅचरल नंबर शो करते म्हणजे हे काय होईल ए इज इक्वल टू तर 0 नॅचरल नंबर नाही बाकी नॅचरल नंबर आहेत मग 1 2 3 4 आणि 5 म्हणजे काय होईल देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 5 मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए divided by n of s is equal to n of a 5 divided by 6 okay ही काय त्याची probability मग therefore probability that a card shows a natural number is 5 upon 6 ओके चला नेक्स्ट करूया सेकंड काय झालं सेकंड मध्ये अ नंबर लेस दॅन 1 म्हणूयात लेट इव्हेंट बी इज इक्वल टू अ कार्ड ड्रॉन shows a number less than 1 पेक्षा छोटा नंबर म्हणजे बी इज इक्वल टू कोण असेल तो फक्त 0 आहे पहा मग एन ऑफ बी किती असेल आपल्याकडे 1 ओके मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू 1 अपॉन 6 okay and therefore probability that card shows a number less than 1 is 1 upon 6 okay चला थर्ड वन करूयात लेट इव्हेंट सी इज इक्वल टू काय सी इव्हेंट आपण घेतोय तर अ होल नंबर म्हणूयात अ कार्ड शोज कार्ड ड्रॉन शोज अ होल नंबर ओके देअरफॉर सी काय होईल सी इज इक्वल टू काय आपल्याला होल नंबर शो करायला पाहिजे होल नंबर कोण कोण आहेत सगळेच आहेत 0 1 2 3 4
5 म्हणजे एन ऑफ सी इज इक्वल टू काय होईल 6. एन ऑफ सी जर आपल्याला 6 मिळाला आहे तर आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सी काढूयात. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस विच इज इक्वल टू सीची किती 6 आणि एसची पण 6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1. मग काय म्हणता येईल देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट card shows a whole number is काय म्हणता येईल त्याला होल नंबर शो करण्याची प्रोबॅबिलिटी 1. ओके चला फोर्थ वन करूयात. फोर्थ वन व्हॉट इज फोर्थ अ नंबर ग्रेटर दॅन 5 म्हणूयात. लेट इव्हेंट D is equal to a card drawn shows number greater than 5. 5 पेक्षा कोणता नंबर ग्रेटर आहे कोणताच नाही आहे म्हणजे D इज इक्वल टू काय येईल एम्प्टी सेट म्हणजेच एन ऑफ D इज इक्वल टू 0 म्हणजेच काय येईल probability of D is equal to n of D divided by n of S which is equal to 0 upon 6 which is equal to 0 and therefore probability that a card shows a number greater than 5 is 0. ओके चला तर मग हे आपल्या प्रोबॅबिलिटीज आणि सोल्युशन्स नोट करून घ्या. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला क्वेश्चन नंबर 12 काय पहा. A bag contains 3 red, 3 white and 3 green balls. One ball is taken out of bag at random. What is the probability that ball drawn is red, not red, either red or white? Okay? चला तर मग आपण प्रत्येक बॉल्सला वगैरे नाव देऊयात. म्हणूयात लेट a bag contains R1, R2, R3 be 3 red, W1, W2, W3 be 3 white and G1, G2, G3 be 3 green balls. ओके आता मग देअरफॉर सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू R1, R2, R3, W1, W2, W3, G1, G2, G3 असे एलिमेंट्स येतील. म्हणजे काय असेल एन ऑफ S इज इक्वल किती असतील 9. सॅम्पल स्पेस किती असेल 9 एलिमेंटची. मग आता पहिली इव्हेंट लेट इव्हेंट R इज इक्वल टू द बॉल ड्रॉन इज रेड. द बॉल ड्रॉन इज रेड. बॉल ड्रॉन केला आहे त्याला रेड म्हटलं आहे. रेड बॉल आहे म्हणजे काय असेल R मध्ये काय काय मिळेल तर पहा रेड असणार आहे R1, R2, R3, R1, R2, R3. ओके म्हणजे काय येईल तर एन ऑफ R इज इक्वल टू 3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ R इज इक्वल टू एन ऑफ R डिवायडेड बाय एन ऑफ S इज इक्वल टू 3/9. 3 1 जा 3 3 जा
इज इक्वल टू 1/3 ही काय आली प्रोबॅबिलिटी ऑफ आर. मग म्हणू शकतो आपण देअरफॉर द प्रोबॅबिलिटी दॅट ball drawn is red is 1/3. किती प्रोबॅबिलिटी असेल 1/3. चला सेकंड करूयात. लेट n बी इथे इव्हेंट म्हणूयात. इव्हेंट n काय असेल द बॉल ड्रॉन इज नॉट रेड. तो रेड नसेल असा म्हणजे कोणते कोणते व्हाईट आणि ग्रीन असतील. ओके म्हणजे n इज इक्वल टू कोणते कोणते एलिमेंट्स असतील W1 W2 W3 आणि G1 G2 आणि G3. ओके म्हणजे n ऑफ n इज इक्वल किती येईल 6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ n इज इक्वल टू n ऑफ n डिवाइडेड बाय n ऑफ s which is equal to n ऑफ n किती आहे 6 डिवाइडेड बाय 9. मग 3 2 जा आणि 3 3 जा म्हणजे काय होतं इज इक्वल टू 2/3 प्रोबॅबिलिटी ऑफ n. n ची प्रोबॅबिलिटी किती असेल 2/3. लिहू शकतो देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट ball drawn is not red is 2/3. ओके चला थर्ड करूयात. थर्ड काय विचारले आयदर रेड और व्हाईट. म्हणूयात इव्हेंट इथे लेट इव्हेंट C इज इक्वल टू बॉल ड्रॉन इज either red or white. रेड किंवा व्हाईट असेल. ओके मग काय होईल C इज इक्वल टू रेडवाले म्हणजे R1 R2 R3 आणि व्हाईटवाले W1 W2 W3 म्हणजे काय होईल देअरफॉर n ऑफ C इज इक्वल टू 3. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ C काय येईल n ऑफ C डिवाइडेड बाय n ऑफ S इज इक्वल टू n ऑफ C किती आपल्याकडे 3 डिवाइडेड बाय n ऑफ S किती आहे 9. 3 1 जा 3 3 जा म्हणजे विच इज इक्वल टू काय येईल 1/3 ही काय येईल प्रोबॅबिलिटी ऑफ C. ओके देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट ball drawn is either red or white is किती असेल ती 1/3. ओके चला तर मग नोट करून घ्या. इथे प्रोबॅबिलिटी आहे 1/3 इथे आहे 2/3 आणि फायनल आहे 1/3. ओके नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय 13 क्वेश्चन. each card bears one letter from the word mathematics. The cards are placed on the table upside down. Find the probability that card drawn bears the letter M. आता इथे आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणल्यावर M डबल येईल A डबल येईल चालतात. आपल्या सेटचे रूल वापरायचे नाही आहेत. इथे फक्त त्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय आपण. म्हणूया सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू काय येईल M A T H E M A T I C आणि S मॅथमॅटिक्स. ओके MATHE MATICS म्हणजे N ऑफ S किती येईल N ऑफ S इज इक्वल टू 11. ओके 11 लेटर्स आहेत 11 सॅम्पल पॉईंट्स आहेत. मग काय म्हणतील आपल्याला लेट इव्हेंट A बी काय इव्हेंट आपली द कार्ड ड्रॉन बियर अ लेटर M. अ कार्ड
drawn bear a letter M. ओके, मग काय येईल A इज इक्वल टू M किती वेळा आहे, एक इथला M घेतला आपण, दुसरा इथला एक M. ओके, दोन M आहेत. मग देअरफॉर n ऑफ A इज इक्वल टू 2. म्हणजे काय म्हणता येईल, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू n ऑफ A डिवाइडेड बाय n ऑफ S इज इक्वल टू n ऑफ A 2, n ऑफ S किती 11, तेवढीच येईल प्रोबॅबिलिटी ऑफ A. डिव्हिजन होणार नाही, खालचा 11 प्राईम नंबर आहे, 2 पण प्राईम नंबर आहे. देअरफॉर काय म्हणू शकतो, द प्रोबॅबिलिटी दॅट a car drawn bears the letter M is 2/11. 2/11 तेवढी त्याची काय असेल प्रोबॅबिलिटी. चल तर मग नोट करून घ्या, सोपा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट करूयात. चला 14 क्वेश्चन काय पहा, आउट ऑफ 200 स्टुडंट्स फ्रॉम अ स्कूल 135 लाइक्स कबड्डी अँड रिमेनिंग स्टुडंट डू नॉट लाईक द गेम. 135 लोकांना कबड्डी आवडते आणि बाकीच्यांना गेमच आवडत नाही. इफ वन स्टुडंट इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम ऑल द स्टुडंट्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट डज नॉट लाईक कबड्डी. त्यांना कबड्डी आवडत नाही असे किती असतील. ओके, म्हणूया सिन्स देर आर 200 स्टुडंट्स in a school. Okay, therefore n of S is equal to 200. सॅम्पल स्पेस मध्ये आपले एलिमेंट किती असतील 200. Also 135 students like kabaddi. Okay, therefore number of students doesn't like kabaddi is equal to किती असेल ती 200 minus 135 which is equal to 65 students. ओके, 65 स्टुडंटला आपल्याला कुठली कबड्डी आवडत नाहीये. ओके, म्हणूयात लेट इव्हेंट K इज इक्वल टू इव्हेंट K काय म्हणतो मी, the students don't like kabaddi. Selected don't like kabaddi. कबड्डी न आवडणारा मुलगा जर सिलेक्ट झाला तर म्हणजे n ऑफ K इज इक्वल किती असेल 65. ओके, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ K इज इक्वल टू n ऑफ K डिवाइडेड बाय n ऑफ S which is equal to n of K किती आहे 65 आणि n of S 200. मग कितीचा भाग जाईल 5 चा, मग 13 आणि 40 which is equal to 13 divided by 40. काय असेल प्रोबॅबिलिटी ऑफ K. मग काय म्हणता येईल, देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट the student selected does not likes kabaddi is 13/40. काय असल्याची प्रोबॅबिलिटी. ओके, चल नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आपण. चला 15 क्वेश्चन काय पहा, स्टार क्वेश्चन आहे. अ 2-digit नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम डिजिट्स 0, 1, 2, 3, 4. रिपिटेशन ऑफ डिजिट्स इज अलाउड. रिपिटेशन अलाउड केले पहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म इज एक प्राईम नंबर मल्टिपल ऑफ 4 आणि मल्टिपल ऑफ 11. ओके, चला आपण सॅम्पल स्पेस लिहूयात. सॅम्पल स्पेस 2 digit आहे म्हणजे 0 तर ऑब्वियसली स्टार्टिंगला नसणार आहे, 10 प्लस 0 नसणार आहे. म्हणजे S इज इक्वल टू काय येईल पहा, तर पहिला 1 असेल तर 1, 0, 10, 11, 12, 13 आणि 14. पहिला 2 असेल तर 20, 21, 22, 23 आणि 24. तर 3 असेल तर 30, 31, 32,
33 आणि 34 आणि पुढचा 40 41 42 43 आणि 44 रिपिटेशन आपल्याला अलाउड केली आहे या ठिकाणी. ओके, चला तर मग किती नंबर झाले? एन ऑफ एस इज इक्वल टू 20 नंबर झाले. ओके, मग आता आपल्याला काय करायचं? पहिले इव्हेंट म्हणूयात. फर्स्ट लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट आपली? अ नंबर फॉर्म इज अ प्राइम नंबर. अ नंबर फॉर्म इज अ प्राइम नंबर. ओके, म्हणजे ए मध्ये कोणते एलिमेंट येतील? सगळे प्राइम नंबर्स आणायचे. ए मध्ये कोण कोण असतील? तर 11 असेल, 13 असेल, 11 13 23 31 41 आणि 43. ओके, मग किती असेल? एन ऑफ ए इज इक्वल टू किती एलिमेंट झाले? एमध्ये 6 आले पहा. ओके, मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस विच इज इक्वल टू 6/20. 2 3 जा 2 10 जा म्हणजे 3/10 असेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए. एची प्रोबॅबिलिटी काय मिळेल आपला? 3/10. चला आता सेकंड करूयात. सेकंड काय पहा? मल्टिपल ऑफ 4 म्हणूयात. लेट इव्हेंट बी इज इक्वल टू अ नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 4. म्हणजे बी काय येईल पहा? बी इज इक्वल टू कोणते एलिमेंट येते बी मध्ये? मल्टिपल ऑफ 4 म्हणजे सगळ्यात छोटा मल्टिपल ऑफ 4 12 पहा. 12 20 24 32 40 आणि 44. ओके, एन ऑफ बी किती मिळाला आपल्याला? इज इक्वल 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस. बीचे एलिमेंट 6 आणि एसचे एलिमेंट 20 म्हणजे परत हे 3 जा हे 10 जा म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 3/10. याचं पण सोल्युशन सेम आलेलं आहे. चला लास्टवाला एक बाकी तो करूयात. थर्ड वन म्हणूयात. लेट इव्हेंट सी इज इक्वल टू अ नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 11. म्हणजे काय येईल? सी इज इक्वल टू 11चे मल्टिपल कोण कोण येते? 11 आहे, 22 आहे, 33 आहे, 44 आहे. 11 22 33 आणि 44 म्हणजे काय येईल? एन ऑफ सी इज इक्वल टू 4. एन ऑफ सी किती मिळाला? 4. मग प्रोबॅबिलिटी ऑफ सी काढूयात. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइडेड बाय एन ऑफ एस. किती? 4/20. 4 1 जा 4 5 जा म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 1/5. ओके, यांचे डिटेल आन्सर इन वर्ड्स तुम्ही लिहा. आपण बाकीचे क्वेश्चन्स पाहूयात. ओके, चला क्वेश्चन नंबर 16. काय क्वेश्चन नंबर 16 आहे? द फेसेस ऑफ डाय बियर नंबर 0 1 2 3 4 5. मग असे जसे फेसेसवर काय ते वेगळे नंबर होते तसे इथं आता 0 1 2 3 4 5 आहे. इफ डाय इज रोल ट्वाइस, आपल्याला ट्वाइस रोल करायचा आहे. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 0. अप्पर फेसला येणाऱ्या डिजिटचा प्रोडक्ट 0 येणारा काढायचा. आपल्याला सॅम्पल स्पेस काढूयात. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय असेल तो? तर पहा सगळे आता का नंबर्स काय आहेत? 0 1 2 3 4 5 आहेत. म्हणजे पहिला 0 असेल, पहिला 0 दुसऱ्यात 0, पहिला 0 दुसऱ्याचा 1, नंतर 0 2 0 3 0 4 आणि 0 5. ओके, आता हेच नंबर आता पहिल्यांदा पहिल्याचा 1 असला तर 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5. इथे 2 0 2 1 2 2 2 3 2 4 आणि 2 5. 3 0 3 1
3 2 3 3 3 4 3 5 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि लास्ट 5 0 5 1 5 2 5 3 5 4 आणि 5 5 सगळे कॉमा वगैरे देऊयात. ओके, अशा पद्धतीने आपला सॅम्पल स्पेस असेल. मग एन ऑफ एस काय असेल आपला? एन ऑफ एस इज इक्वल टू किती असेल ते? तर पहा फर्स्ट रोला 6 आहेत, तशा 6 रोज 36 असेल. ओके, एन ऑफ एस इज इक्वल टू 36. आता म्हणूयात लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट आहे? द प्रोडक्ट ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 0. the product of digits on upper face is 0. ओके, चला मग ए मध्ये असे कोणते एलिमेंट गोळा होतील यांचा प्रोडक्ट येईल 0. आता प्रोडक्ट 0 कधी असतो? दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 0 कधी असते? जेव्हा आयदर वन ऑफ देम इज 0, दोघांपैकी एक तरी 0 पाहिजे. ओके, म्हणजे आपला हा 0 0 येईल, 0 1 0 2 0 3 0 4 0 5, त्यानंतर 1 0, हे सगळे नंबर्स येतील. बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत. पहा त्यांचं प्रोडक्ट 0 येण्याची शक्यता 0. ओके, येणारच नाही. मग ए मध्ये एलिमेंट कोणते येतील? तर पहा 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5, आता 1 0 2 0 3 0 4 0 आणि 5 0. ओके, चला मग काय येईल? एन ऑफ ए इज इक्वल टू किती आलाय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती नंबर्स मिळालेत? 11. मग आपण प्रोबॅबिलिटी काढूयात. म्हणूयात देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे? 11 डिवाइडेड बाय एन ऑफ एस किती आहे? 36. किती काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए. फायनल आन्सर लिहूयात. देअरफॉर probability that the product of digits on the upper faces is 0 is किती असेल तो? 11/36. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. क्वेश्चन नंबर 17 हा जो आहे तो ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे. तुम्हाला तुमच्या मनाने ॲक्टिव्हिटी करायची आहे. कशी करायची पहा. ॲक्टिव्हिटी 1 आहे पहा. काय दिलं आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास. समजा आपल्याकडे क्लासमध्ये 50 स्टुडंट्स आहेत. ओके, म्हणजे एन ऑफ एस काय होईल? 50. नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रॉम युअर क्लास वेअरिंग स्पेक्टॅकल्स. चष्मे घालणारे लोक किती आहेत? समजा 5 लोक आपल्याकडे चष्मा वापरतात. ओके, मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी ऑफ रँडमली सिलेक्टेड स्टुडंट वेअरिंग स्पेक्टॅकल्स काय असेल ती? तर 5/50. बरोबर आहे का? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असेल, म्हणजे 5 1 जा 5 10 जा 1/10 असेल इथे. ओके, तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ अ रँडमली सिलेक्टेड स्टुडंट नॉट वेअरिंग स्पेक्टॅकल्स, न वेअरिंग करणारे. म्हणजे आता 5 लोक जर वेअर करतात तर बाकीचे 50 - 5 इज इक्वल टू 45 स्टुडंट असे असतील जे स्पेक्टेकल्स वेअर करत नाही, म्हणजे चष्मे घालत नाही. मग नॉट वेअरिंग स्पेक्टेकल्ससाठी प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायसाठी काय करणार आपण? प्रोबॅबिलिटी ऑफ बी एन ऑफ बी किती त्याला 45 आणि डिवाइडेड बाय 50. काय होईल? 5 9 जा 5 10 जा 9/10. 9/10 काय असल्याची प्रोबॅबिलिटी असेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लाससाठी तुम्ही स्वतः करा. तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती आहेत, कोण कोण वेअर करतं स्पेक्टॅकल्स, कोण कोण करत नाही हे पण माहिती आहेत. तुम्ही तुमच्या क्लाससाठीचे सोडवू शकता. ओके, चला सेकंड ॲक्टिव्हिटी करूयात. डिसाइड द सॅम्पल स्पेस युअर सेल्फ अँड फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस. एक सॅम्पल स्पेस आपण ठरवायचं आहे
आणि खाली बॉक्सेस भरायचे आहेत. ओके. आता यामध्ये फक्त एक कंडिशन अशी आहे, कंडिशन ऑफ ए इज गेटिंग इवन नंबर भेटण्याची कंडिशन आहे. मग सॅम्पल स्पेस समजा मी 1 पासून 1 2 3 अप टू 20पर्यंतचा घेतला 20 नंबरचा, तर ऑब्व्हियसली एन ऑफ एस काय होईल 20 होईल. आणि त्यातले इवन नंबर जर काउंटिंग करायचं झालं आपल्याला, तर इवन नंबरसाठी 2 4 6 8 अप टू 20पर्यंत, म्हणजे किती असतील इवन नंबर 10 असणार आहे ऑब्व्हियसली इवन नंबर, म्हणजे 10 इवन आणि 10 ऑड. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए काय असेल आपल्याकडे, तर ऑब्व्हियसली 10 डिवायडेड बाय 20, 0ला 0 कॅन्सल, 1/2 एवढी काय असल्याची प्रॉबिलिटी असेल. ओके. अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो. समजते. ॲक्टिव्हिटी खूप इझी होती, फक्त तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सोडवा. मी माझी चॉईस दिलेली आहे, तुम्हाला वाटेल तशी चॉईस करा, डझंट मॅटर. इथे नंबर जे चॉईस करायचे होते ते नंबर्स तुम्ही प्राईम नंबर्स घेऊ शकता, इवन नंबर्सच घेऊ शकता, ऑड नंबर घेऊ शकता, डझंट मॅटर, काहीही घ्या. फक्त कॅल्क्युलेशन काहीतरी वेगळं घेऊन करण्याचा प्रयत्न करा स्वतः. ओके. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.